आजरा कारखाना अध्यक्षपदी वसंतराव धुरे तर उपाध्यक्षपदी MK देसाई. पालकमंत्र्यांनी बंद पाकिटातून कळवली नावं. विधानसभेची जुळणी केल्याच्या व्यक्त होत आहेत प्रतिक्रिया. आजरा साखर कारखाना निवडणूक नुकतीच पार पडल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून नूतन पदाधिकारी निवडी आज कारखाना कार्यस्थळावर पार पडल्या. यामधून कारखान्याचे अध्यक्ष म्हणून कागल मतदारसंघांशी निगडीत उत्तूरमधील ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे तर उपाध्यक्षपदी चंदगड विधानसभा मतदारसंघाशी निगडीत सरोळीचे MK देसाई निवडले गेले. संबंधित निवडीची नावं कारभारी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदारांनी बंद पाकिटातून कळवली. तरीही आगामी विधानसभांच्या निवडणुकीची गणितं यामागे असल्याची मतं जाणकार व्यक्त करतायत. आजराच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुका मोठ्या चुरशीनं झाल्या. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या पॅनलनं 21 पैकी 19 जागा जिंकल्या. यामुळे कारखाना अध्यक्षपदावर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर अपेक्षितपणे श्री धुरे आणि श्री देसाई यांच्या निवडी झाल्या. दुपारच्या सुमारास सत्ताधारी संचालकांना कारखाना नजीकच्या चाळोबा देव इथं फेटे बांधून एकत्रितरित्या बैठकीत आणलं होतं. निवडणूक झाल्यानंतर प्रथमच पदाधिकारी निवडीसाठी संचालक बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे सभेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वानं नूतन संचालकांच्या मुलाखती घेत बंद लखोट्यातून नव्या अध्यक्ष उपाध्यक्षांची नावं पाठवली. नेत्यांनी दिलेला हा बंद लखोटा आज सभेपूर्वी उघडला गेला. कारखाना व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांनी धुरे आणि देसाई यांचे सत्कार केले. कारखाना सद्यस्थितीला अडचणीत असला तरीही वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार कारखान्याचा कारभार कर्जमुक्तीच्या दिशेनं होईल असं श्री धुरे आणि देसाई यांनी सांगितलं. याही सर्व संचालकांसह संग्रामसिंह कुपेकर, शिरीष देसाई, नामदेवराव नार्वेकर, राजू होलम, विक्रम देसाई, राजेंद्र देसाई, रशीद पठाण यांच्यासह मान्यवर तसंच कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.